शिवदत्त मंदिर देवस्थान येसवडी। आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपल्या परिसरामध्ये कर्जत तालुका असेल, धाराशिव जिल्हा असेल, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि पाण्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे। बऱ्याच प्रकारचे समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामुळं आपण शिवदत्त मंदिर देवस्थानतर्फे एक छोटीशी मदत करत आहे। एक 50,000चे किराणा आपण त्या पूरग्रस्त व्यक्तींना कुटुंबाला आपण मंदिरातर्फे देत आहे। त्याचबरोबर मी आपल्या परिसरातील सर्व लोकांना विनंती करीतो इच्छितो की आपण फुल ना फुलाची पाकळी ह्या पूरग्रस्त लोकांसाठी मदत करावी, कारण की हे प्रसंग खूप मोठा आहे आणि भयानक आहे। ही परिस्थिती खूप भयानक आहे। अशी परिस्थिती आजपर्यंत कधीच नाही आलेली। त्याच्यामुळं ही परिस्थितीवर कशाही प्रकारे आपल्याला मात करायची आहे। आपले बंधू भगिनी असतील त्यांना आपल्याला मदत करायची आहे आणि मदत तुम्ही कोणत्याही स्वरूपात करू शकता। किराणा देऊ शकता, कपड्या स्वरूपात करू शकता, कोणत्याही पद्धतीने कोणत्याही स्वरूपात तुम्ही मदत करू शकता। आणि तुम्हाला बंधन नाही की एवढीच मदत केली पाहिजे, तुमच्या स्वइच्छेने फुल ना फुलाची पाकळी तुम्ही मदत केली पाहिजे आणि हे आपलं कर्तव्यच आहे। आणि ह्या प्रसंगामध्ये ह्या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक लोकांचं संसार सगळा उघड्यावर पडलेला आहे, घरं वाहून गेलेले, घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काही मुलांचं शैक्षणिक सामान असतील, घरातील सगळे संसाराचे साहित्य सगळे असेल ते सगळं वाहून गेलेलं आहे, जनावरे वगैरे वाहून गेलेत, काही जनावरे दावणीलाच मेलेले आहेत। असे अनेक व्हिडिओ येतात आणि हे खूप भयानक परिस्थिती आहे। ते बघितल्यानंतर इतक्या वेदना होतात की असंख्य वेदना होतात मनाला। काही जमिनीवर फक्त खडकच राहिल्या, माती पूर्ण वाहून गेलेली आहे, पिकं पाण्यात आहेत आणि आपले शेतकरी बांधव ओक्साबोक्सी रडतात। म्हणजे एवढी परिस्थिती भयानक आहे। त्याच्यामुळं सगळ्यांना अशी विनंती की सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी काही का होईना मदत करणं गरजेचं आहे। हा प्रसंग हा खूप भयानक आहे आणि अजून बी पाऊस थांबायचं नाव घेत नाही। भरपूर पाऊस होत आहे, भरपूर अतिवृष्टी होत आहे, नदी नाले सगळे ओसंडून वाहत आहे। पूरग्रस्त म्हणजे पूर्ण पूर आलेला आहे नदीला, रोड बंद झाले आहेत, सगळे पुलावरनं पाणी चाललं आहे, पुलं काय ठिकाणी वाहून गेलेत। तर त्याच्यामुळं कृपा करून सगळ्यांनीही ह्या संकटावर मात करायची आहे। सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत करायची आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपले बंधू असेल, भगिनी असतील त्यांना मदत करायची आहे। आपल्याला सगळ्यांनी एकजूट होऊन ह्या संकटावर मात करायची आहे। तर एवढंच मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या ऐपतीनुसार आपल्या शक्तीनुसार मदत करावी। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।